काल 2:45 वाजता अपलोड केलेला शॉर्ट व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. त्याच्यामध्ये मी लास्टला दाखवलं होतं की वारा भरपूर सुटला होता आणि पाऊस आला का नाही हे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते असं म्हटलं होतं. तर रात्री ना अगदी 5-7 मिनिटाचा थोडासा पाऊस आला होता. वारं मात्र भरपूर सुटलं होतं. त्यानं मात्र सगळ्या अंगणात परत एकदा कचरा गोळा झालेला आहे. आणि बऱ्याच ताईंना माहिती असेल किंवा नसेल त्यांच्यासाठी सांगते की आपल्या चॅनलवरती रोज 1 वाजता व्लॉग येतो आणि जी शॉर्ट व्हिडिओ आहे ती रोज 2:45 वाजता म्हणजे 2:45 येत असते. त्यामुळे आपल्या चॅनलवरच्या दोन्ही व्हिडिओ बघत जावा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करत जावा. आत्ताच्या व्हिडिओला सुद्धा लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, नंतर तुम्ही विसरून जाता. आणि बघा आज जेवणामध्ये मस्त अशी गावरान गवारीची शेंग बनवत होते. काल आमच्या इथला बाजार असतो, आम्ही बाजारला बाजारच म्हणतो बरं का, सोमवारचा बाजार म्हणतो. आणि जर जिथं रोज आठवडी मंडई भरते ना तिथं आम्ही भाजीपाला मिळतो त्याला मंडई म्हणतो. म्हणजे ज्या त्या भागाप्रमाणे जिथले तिथले शब्द असतात. तर काल आहोंनी मस्त अशी गवारीची शेंग आणली होती. तशी आपल्या दारात सुद्धा आता झाडांना लागली आहे, पण एवढी नाही आहे भाजी होण्यापुरती. मग ती रात्री मोठ्या लेकीनं सगळी गवार आहे ना मला नीट करून दिली होती. त्यामुळे आज सकाळी माझा वेळ भरपूर वाचला आहे. म्हणजे बघा नीट करून कधी भाजी टाकणार, त्यामुळे तिनं जरा थोडा वेळ होता तिच्याकडं, तर तिनं नीट करून ती ठेवली होती. आता गवारीची शेंग एका गॅसवरती शिजते तोपर्यंत आहो इथं दूधसुद्धा घेऊन आले होते. आणि काल बाजारातून त्यांनी मस्त अशा ना ओल्या शेंगा घेऊन आले होते भुईमुगाच्या, कारण मला खूप आवडतात भुईमुगाच्या शेंगा आणि त्याही उकडलेल्या आवडतात. आहोंना आमच्या भाजलेल्या आवडतात. तर माझं असं असतं की शेंगा आणल्या की निम्म्या शेंगा उकडायच्या आणि निम्म्या शेंगा दुसऱ्या दिवशी भाजायच्या. तर त्याच शेंगा इथं मगाशी अर्ध्या तासापूर्वी ना मी पाण्यात भिजत घातल्या होत्या. म्हटलं चला त्याची सगळी माती निघून जाईल, म्हणजे भाजताही येतील आणि उकडताही येतील. म्हणून सगळ्या ह्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आणि धुतल्यानंतर निघालेली जी माती आहे ना ती आपल्या हॉलमधल्या झाडांना त्याची माती आणि पाणी मी नेऊन ओतलं. त्यानंतर बघा निथळायला ठेवल्या होत्या. आता कुकरमध्ये 1 तांब्या पाणी मीठ टाकून घेतले. आणि बघा आता एवढ्या सगळ्या शेंगा एकटी मी कधी टिचकवत बसणार ना. म्हणजे बघा जुनी लोक काही करायची, थोडंसं तोंड फोडायची म्हणजे आत मीठ शिरतं, पाणी आणि मीठ, त्यामुळे शेंगा खायला छान लागतात. आता तेवढा वेळ काय तर माझ्याकडे नसतो, त्यामुळे मी काय करते, हा जो उकळीतला ठोंबा किंवा काय आहे ना तो फिरवते त्या शेंगांवरती आणि अलगद त्या शेंगा थोड्या थोड्या फुटतात, म्हणजे आत मीठ पाणी जातं. आता थोडीशी हळदसुद्धा टाकली आहे आणि गच्च भरलेल्या त्या कुकरमध्ये शेंगा. खरं तर जास्तीच झालत्या आज माझ्याकडून, पण खाण्याची जास्त आवड असल्यामुळं आणखीन थोड्या घालू असं करत कुकर फुल होऊन गेला. आता 1 किंवा 2 शिट्ट्या इथं करून घेणार आहे. एकदम छान मस्त मौसूद अशा या शेंगा उकडलेल्या शिजतात आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात. आता आहोंनी आणलेलं दूध जे आहे ते पण गाळून घेतलं आणि आता गरम करण्यासाठी ठेवणार आहे. नंतर जर किचन ओटा पुसला आणि दूध गरम करायला ठेवलं तर मला परत व्हिडिओ एडिटिंग, तुमच्या कमेंटला उत्तरं देण्याच्या नादात इकडं दूध आटलेलं सुद्धा लक्षात येत नाही. त्यामुळे माझं असं असतं की पटकन अगोदर दूध गरम करून घ्यायचं, म्हणजे रिस्क नको घ्यायला. 1दा-2दा माझ्याकडून तसं झालंय, त्याचा अनुभव आलाय. त्यामुळे मी भाजी करत असते त्याच टायमिंगला छोट्या गॅसवरती दूध ठेवते, म्हणजे पटकन ते गरम होऊन जातं. इकडं मस्त अशी देवपूजा सुद्धा करून झाली होती. आणि बघा आपल्या मंदिरातला हा नारळ आहे ना किती मोठा उंच वाढलाय. या घरात आल्यापासून आपला हा पहिला नारळ उगवलाय बरं का. याच्या अगोदर ना ज्यावेळेस आम्ही रेंटच्या घरात राहत होतो तेव्हा 4 ते 5 नारळाची रोपं उगवली होती. परंतु इथं येऊन आता 3च वर्ष झालेत आम्हाला आल्यापासून पहिला नारळ उगवलाय. इथं मस्त असं लाडूचा आमच्या आराम चालू होता. कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की आम्हाला तुझा लाडू फार आवडतो. तर लाडू सतत घरात असतो, चिंगी मात्र सारखी फिरत असते. आता चिंगीला पिल्लंसुद्धा झालेत, येत्या व्हिडिओमध्ये मी दाखवीन तुम्हाला. आणि बघा इकडं सगळी कामं आवरायची चालू होती. कणिकसुद्धा मळून ठेवली, भिजत घालून ठेवली. आता 10 मिनटं माझ्याकडे वेळ होता. म्हटलं चला कालच्या पावसाने कसं कसं झालंय तुम्हाला दाखवूया. आणि सदाफुलीची फुलं मात्र आज खूप टवटवीत छान म्हणजे बहरली होती, कारण पावसाचं पाणी वेगळंच असतं ना. पायऱ्यावरती मात्र ना वाऱ्याने भरपूर धूळ आली होती आणि काळ्या असल्यामुळं किती खराब दिसतं ते बघा. आता हे एक पावसाळ्याचं एक्स्ट्रा काम माझ्या पाठीमागं चालू होणार आहे. हा पोर्च धुवायचा की त्या पायऱ्या सगळ्या क्लीन करायच्या, हे सगळं.
भले हे स्वच्छ करायला लागलेल त्रास झाला तरी चालेल, पण पाऊस मात्र पाहिजे. कारण माझ्या झाडांसाठी मला पाणी जितकं असेल ना तेवढं बरं वाटतं. तेवढी झाडं छान टवटवीत असतात, फुलं सुंदर येतात. आणि बघा आपल्या झाडांना सगळ्यात सुंदर फुलं आलेली होती. आणि काल पावसाचं पाणी पडल्यामुळे सगळं धूळ वगैरे धुवून गेली होती. आणि एक जोराला बघा किती गुच्छच्या गुच्छ आलेत. तुम्हाला मी 2-3 व्हिडिओ झालं सलग एक जोराची फुलं दाखवते. खरं तर ह्या एक जोराला ना एकदा फुलांचा बंच आला ना तर तो जवळजवळ 8-10 दिवसापर्यंत चांगला व्यवस्थित टवटवीत राहतो, त्यानंतरच सुकतो. आणि बघा खरं तर एक जोराला ऊन जास्त चालत नाही बरं का. त्याला थोडंसं म्हणजे सकाळचं 2 तासाचं ऊन मिळालं ना तरी भरपूर होऊन जातं. कारण अगोदर ना ऊन लागतं त्या साईडला होता. महिना झाले इकडे मी कुंडी आणून उचलून ठेवली तर मला बराच फरक जाणवतोय की सावलीमुळे छान वाढ झाली त्याची. आपल्या गवारीच्या शेंगेला सुद्धा भरपूर शेंगा लागल्या होत्या. त्यानंतर हे बघा मस्त असं हे गुलाबी रंगाचं ऑफिस टाईम आहे ना, त्याला सुद्धा गोड फुलं आलेली होती. आता मी वाट बघते की जे पुण्यावरून मी ऑफिस टाईमचे वेगवेगळे कलर आणलेत ना त्याचे मिक्स कटिंग लावलेत, त्याला एक सोबत फुलं आली ना ते बघण्याचा आनंद आहे ना तो वेगळाच असणार आहे. आता आपण वाट बघूया ज्यावेळेस अशी मिक्स फुलं त्या म्हणजे हँगिंगच्या बास्केटमध्ये येतील ना त्यावेळेस तुम्हाला तर दाखवणारच. आणि मधुमालती अप्रतिम, तिचं शब्दातच वर्णन करता येणार नाही. कसले सुंदर गुच्छ आलेत बघा, अशी नजर हटत नाही ना इतके सुंदर गुच्छ आलेत हे मधुमालतीला. आणि बघा ही 7-8 अशी गुलाबी रंगाची फुलं आणि त्यातून एकच पांढरं फुल, असं वाटतंय ना की ते आर्टिफिशियल आहे म्हणून, पण नाही, ते अगदी नॅचरल. आणि मधुमालतीमध्ये सुद्धा बरं का 2-3 प्रकारचे शेड येतात बरं का. एक डार्क केसरी असतो, आत्ता हा मी दाखवला तो आहे, एक लाईट पिंक आहे. म्हणजे ह्याच्यात सुद्धा व्हरायटी आहे मधुमालतीमध्ये सुद्धा. आता इथं बघा बाहेरून फेरपटका मारून येईपर्यंत कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या होत्या आणि उकडलेल्या मस्त शेंगा उकडून झाल्या होत्या. टायमिंग काय झाले दाखवते तुम्हाला. म्हणजे कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर मी कुकर उघडलाय. आता 11 की 12 वाजल्या होत्या तर मला पण व्यवस्थित दिसत नाहीये. त्यानंतर म्हटलं आज खूप दिवस झालं मुहूर्त लागत नव्हता ब्लाऊज शिवण्यासाठी. आणि हा ग्रीन कलरचा ब्लाऊज मी तुम्हाला शिवलेला दाखवला होता, पण नॉर्मल असा लूज झालाय तर त्याला पण एक टिप मारायची होती म्हणून इथं टिप मारायला बसले. आणि बघते तर काय म्हटलं आता दुसरा एक ब्लाऊज आहे कट केलेला तो शिवून घ्यावा. खरं तर बऱ्याच ताईंच्या कमेंट येत होत्या की तो ब्लाऊज कट केलेला दाखव, कारण मी पेपर कटिंग तुमच्यासोबत शेअर केली. तर थोडंसं आता मी बिझी आहे किंवा काम उरकत नाही. शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ मी लवकरच सविस्तर तुमच्यासोबत ना जे पेपर कटिंग काढलं होतं त्याच्या ह्याने ठेवून ब्लाऊज कट केलेला दाखवेन आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये शिवलेला सुद्धा दाखवेन. म्हणजे मला जमेल तसं पण नक्की दाखवेन मी. नंतर एका ताईंची कमेंट आली की तुझी म्हणजे बलून स्लीवची कटिंग छान आहे तर ती सुद्धा शेअर कर. बऱ्याच कमेंट्स मी आठवणीत ठेवते, सगळ्याच कमेंट्स आठवणीत राहतील असं नाही. त्यामुळे परत एकदा जर माझ्याकडून राहिलं तर कमेंट्स नक्की करत जावा. मी होता होईल तेवढं तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असते. इथं आता हा कॉपी कलरचा माझा ब्लाऊज आहे तो शिवायचा होता, पण असा मुहूर्त लागला एकतर बसणं होत नव्हतं. त्यानंतर लाईटसुद्धा गेली. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या ताईंना एक प्रश्न केला होता की चटणीला तुम्ही काय म्हणता. बऱ्याच ताईंचे खूप उत्तरं छान छान आली आणि सगळ्यात जास्त तर उत्तर आलं असेल तर आम्ही चटणीला चटणीच म्हणतो किंवा लाल चटणी म्हणतो असं. मला यातून एकच सांगायचं होतं की प्रत्येक भागानुसार प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी असते आणि नवीन काही शब्द शिकायचे म्हटलं की तोंडवळणी पडण्यासाठी वेळ जातो. कारण ज्या वातावरणात आपण वाढलेलो असतो ते शब्द आपल्या तोंडी असतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर